नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बघा असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदाकरिता नवीन शॉर्ट जाहिरात आलेली आहे. आता बघा भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्न असते की गुप्तचर विभागामध्ये त्यांना काम करायचं असते. आता ते स्वप्न तुम्हाला साकार करता येणार आहे. बघा त्याची जी शॉर्ट जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या जाहिरातीमध्ये आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की टोटल जागा किती रिक्त आहेत, यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, पगार किती मिळतो आणि एक्झाम किती द्यावे लागतात, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून संपूर्ण भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता तुम्हाला हे जे दिसत आहे ही शॉर्ट जाहिरात आलेली आहे. आता याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी बघा, तुम्ही इथं सांगण्यात आलेलं आहे की इंटेलिजन्स ब्युरो, जे की बघा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर येते. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या पदाकरिता, म्हणजेच की बघा सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी या पदासाठी ही जागा निघालेल्या आहेत. आता टोटल जर जागा बघितल्या आपण तर बघा तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे की डिस्क्रिप्शन ऑफ पोस्ट, जे की बघा क्लासिफिकेशन आणि वॅकन्सीज विथ रिझर्वेशन ब्रेकअप, जे की तुम्हाला यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आता जर बघितलं आपण टोटल तर बघा खूप जास्त वॅकन्सी यावर्षी तुम्हाला दिसून येणार आहे, 3717. आता जर आपण याची जे मागील वर्षी म्हणजे की बघा 2023 ला याच्या जागा निघालेल्या होत्या. 2023 ला याच्या जागा आपल्याला खूप कमी दिसायला मिळालेल्या होत्या, जे की बघा तुम्हाला 2023 ला 946 जागा यामध्ये दिसायला आलेल्या होत्या. आता जर बघितलं आपण यावर्षी 2025 ला तर बघा 3717, म्हणजे यावर्षी खूप जास्त वॅकन्सी निघालेल्या आहेत. आता जर आपण कॅटेगरी वाईज डिवाइड केले तर बघा युआर मध्ये 1537 जागा आहेत, ईडब्ल्यूएस कॅटेगरी वाल्यांसाठी 442, ओबीसी कॅटेगरी वाल्यांसाठी बघा 946 आणि एससी कॅटेगरीसाठी बघा 566, एसटी कॅटेगरीसाठी 226, अशा करून जे आहे टोटल 3717 जागा या वर्षी म्हणजेच की बघा यामध्ये निघालेल्या आहेत. आणि ही जी जाहिरात आहे, शॉर्ट जाहिरात आलेली आहे, याची सविस्तर जाहिरात आणखी आलेली नाही आहे. आता ही जी शॉर्ट जाहिरात आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही सविस्तर माहिती बघू शकता. आता जर आपण यांचा पे स्केल जर बघितला, म्हणजेच की पगार जर बघितला आपण तर बघा लेवल 7 नुसार तुम्हाला म्हणजेच की 44,900 ते 1,42,400, म्हणजे चांगल्याच प्रकार तुम्हाला यामध्ये पेमेंट दिसून येणार आहे. आणि यासाठी जर आपण क्वालिफिकेशन बघितलं तर बघा ग्रॅज्युएशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजेच की बघा तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन म्हणजेच की पदवी मागण्यात आलेली आहे. जर तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. कुठल्याही प्रकारचा अनुभव यामध्ये मागितलेला नाही आहे. आणि बघा तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे, जे की यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता जर एज लिमिट बघितली आपण तर बघा मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्झिमम म्हणजे 27 वर्ष. आणि कॅटेगरी जर बघितलं आपण एससी एसटी यांना 5 वर्षासाठी रिलॅक्सेशन आहेत आणि ओबीसी साठी जर बघितलं 3 वर्षाचं रिलॅक्सेशन यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. त्यासोबत बघितलं आपण खाली तर बघा यामध्ये तुम्हाला जे आहे एक्झामिनेशनचं पॅटर्न दाखवण्यात आलेला आहे की कशा प्रकारे असणार आहे. तर बघा एक्झामिनेशनचा पॅटर्न जर बघितला आपण तर यामध्ये तुम्हाला टोटल जे आहे रिटर्न एक्झामिनेशनसाठी 3 स्टेजेस द्यावे लागणार आहे. टियर 1, टियर 2 आणि टियर 3, म्हणजेच की यामध्ये 3 स्टेजेस असणार आहेत. सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा 100 ऑब्जेक्टिव्ह टाइप एमसीक्यूज डिवाइडेड इंटू 5 पार्ट्स कंटेनिंग 20 क्वेश्चन. बघा म्हणजे आहे तुम्हाला 5 पार्ट्स दाखवण्यात आलेले आहे, जे की करंट अफेअर, जनरल स्टडीज, न्यूमेरिकल ऍप्टिट्यूड, रिझनिंग, लॉजिकल ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश. अशा प्रकारे जर बघितलं तर तुम्हाला इथं 5 पार्ट देण्यात आलेले आहे. प्रत्येक पार्टला जे आहे 20 क्वेश्चन येतील. आणि बघा यासाठी जर बघितलं आपण नेगेटिव्ह मार्किंग तर बघा 1/4 ची यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. टियर 2 मध्ये जर बघितलं आपण तर बघा डिस्क्रिप्टिव्ह टाइप पेपर ऑफ 50 मार्क्स, म्हणजे की 50 मार्काचा जो आहे तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. त्यामध्ये बघा इसे येणार आहे 20 मार्कासाठी, जे की बघा इंग्लिश कॉम्प्रेशन येणार 10 मार्कासाठी आणि लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन येणार आहे, 2 क्वेश्चन येणार आहे ऑफ 10 मार्क्स. असे करून तुमचे टोटल जे 50 मार्कासाठी तुम्हाला जे टियर 2 मध्ये एक्झाम साठी येणार आहेत. आणि टियर 3 जर असणार आहे तुमचं, ते पण बघा तुम्हाला 100 मार्क्ससाठी येणार आहे. यामध्ये टियर 3 जर बघितलं आपण तर इंटरव्ह्यू दाखवण्यात आलेला आहे, इंटरव्ह्यू तुमचा असणार आहे. असे करून तुमचे जे आहे टोटल जे मार्क इथे दाखवण्यात आलेले आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता जर बघितलं यामध्ये आणखी तर बघा तुम्हाला काय दाखवण्यात आलेलं आहे. तर जे कट ऑफ आहे, कट ऑफ मार्क्स जे की आउट ऑफ 100 आहे, जे की मिनिमम तुम्हाला बघा युआर साठी 35, ओबीसी साठी 34, एससी एसटी साठी 33 आणि ईडब्ल्यू साठी 35 घेणे अनिवार्य असणार आहे, जे की टियर 1 मध्ये आहे, जे की टियर 2 साठी तुम्ही क्वालिफाय होणार. आणि संपूर्ण माहिती बघा यामध्ये सिटी ऑफ एक्झामिनेशन जे की देण्यात आलेले आहे. कॅटेगरी यामध्ये बघा तुम्हाला किती एक्झाम फीज आहे ते पण यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. संपूर्ण माहिती यामध्ये तुम्ही बघू शकता. आता बघा जशी याची सविस्तर जाहिरात पडेल तशी मी तुम्हाला सांगणार आहे.
आणि ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. त्यावरून तुम्ही सविस्तर ही माहिती बघू शकता. आता बघा भरपूर विद्यार्थ्यांचे स्वप्न असतात की त्यांना गुप्तचर विभागामध्ये काम करायचं असते. गुप्तचर विभाग म्हणजेच की बघा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करायचं असते, जे की बघा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स याच्या अंडर येते. आणि बघा खूप चांगली पोस्ट आहे, जी की असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर. आणि या पदासाठी जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही आहे. फक्त जर का तुमची डिग्री झालेली असेल कोणत्याही शाखेमध्ये, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. बघा खूप चांगली अशी सुवर्ण संधी निघालेली आहे, जे की तुम्ही हातातून सोडू नका. आणि यावर्षी जर जागा बघितल्या तर सर्वात जास्त जागा म्हणजेच की यावर्षी तुम्हाला दिसून येणार आहे 3,717 जागा यामध्ये दिसणार आहेत, जे की खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी जागा आलेल्या आहेत या पदासाठी. आणि बघा या पदाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, सर्व काही माहिती जी आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. आणि अशाच नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळवण्यासाठी बघा चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.